जय जय रघुवीर समर्थ। प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, त्यामधील आजचा हा श्लोक क्रमांक 3। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला एक सदुपदेश केला की अरे सज्जन मना, तू भक्ती मार्गावरती निरंतर चालत राहा। तुला निश्चितपणे ज्या आनंदाची, ज्या सच्चिदानंदाची, ज्या भगवंताची प्राप्ती हवी आहे, तो श्रीहरी जणू काही तुझी ताटकळ तिथं वाट पाहत आहे। त्यासाठी एक कर मना, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। आपण त्या दृष्टीने निंदनीय आणि वंदनीय गोष्टी काय आहेत याचं देखील चिंतन बघितलं आणि एक महत्वाचं सूत्र आपण त्यामध्ये अधोरेखित केलं की जे भगवंताला आवडतं, जे त्याला सन्मुख असताना करताना आम्हाला कधीच त्याचं विस्मरण होत नाही, तीच कृती खऱ्या अर्थाने वंदनीय कृती आहे। तर असा हा दुसरा श्लोक आपण अभ्यासला आणि आजच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। पहिल्यांदा आपण श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात। समर्थ म्हणतात की मना, पहाटे लवकर उठ, अगदी ब्रह्ममुहूर्तावर नाही जमलं तरी निदान सूर्योदयाच्या आधी जागा हो आणि काय कर, अशा प्रभात समयी रामाचं चिंतन कर। नंतर जेव्हा व्यवहाराला लागशील, घरामध्ये संवाद करायला लागशील, त्याच्या आधी या वैखरीने रामनामस्मरणामध्ये ती वैखरी चांगली रंगव, त्याचं चिंतन कर, स्मरण कर, नामाचं उच्चारण कर आणि मग संसाराला लागशील, व्यवहाराला लागशील तर एक कर, सदाचार हा थोर सांडून येतो। आपला आचार भगवंताला आवडेल असा ठेव बरं। अशा पद्धतीने जर तू जीवन जगशील म्हणा, तर जनी तोचितो मानवी धन्य होतो। बघा, धन्यता हा शब्द समर्थ इथं वापरतात। आपण मानवी जीवनाची धन्यता कशाला म्हणणार? आपल्याकडे तर आता धन्यतेच्या व्याख्या देखील बदलल्या जातात। लौकिक अर्थाने जो यशस्वी आहे, ज्याने कदाचित फार मोठी सामाजिक सेवा केली आहे, अशाच व्यक्तीला आपण धन्यता या रूपाने संबोधित करू शकतो। परंतु धन्यता ती आहे की ज्याने या मानवी जन्माला खऱ्या अर्थाने धन्य केलं, त्याची उतराई केली। हा भगवंताने दिलेला मनुष्य जन्म, त्याला खऱ्या अर्थाने जर उतराई करायची असेल तर एकच गोष्ट करावी की त्या आपल्याच हृदयस्थ असलेल्या रामाचं आपण दर्शन घ्यावं, आपल्या स्वरूपापर्यंत आपण पोहोचावं। हा म्हटलं तर शब्द अत्यंत सोपा आहे, परंतु म्हटलं तर अत्यंत अवघड आहे। कारण त्या स्वरूपाला ना आकार आहे,
ना आपल्याला अंतर माहिती आहे, कुठपर्यंत गेला असता तो श्रीहरी आम्हाला मिळेल याची आम्हाला कल्पना नाही. बरं, या मृत्यूची देखील तारीख मनुष्याला कळत नाही. कुठल्या क्षणी तो आ वाचून आम्हाला गिळेल माहित नाही. मग अशा या सगळ्या गोष्टींमध्ये असताना आपण काय करावं? जेवढे क्षण आम्हाला मिळालेले आहेत त्या क्षणाचं अतिशय योग्य असं नियोजन आपण करावं. जीवनाच्या दोन्ही अंगांना न्याय द्यावा, लौकिक आणि पारलौकिक. आणि आपण आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने आचरण करून जीवनाला धन्यता प्राप्त करून द्यावी. काय करावं जीवनाच्या या मिळालेल्या श्वासांचं नियोजन? बघा, मॅनेजमेंटचे किती सुंदर गुरु आहेत माझे समर्थ. आजच्या काळामध्ये मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट परवलीची मानली जाते की अर्ली स्टार्ट. दिवसाची सुरुवात लवकर ज्या कंपन्यांमध्ये होते, ज्या कारखान्यांमध्ये होते, त्यांची स्वाभाविकपणे उत्पादकता जास्त असते. हा जसा मॅनेजमेंटचा नियम आहे, त्याचप्रमाणे समर्थरूपी वैज्ञानिक, संशोधक, एक मॅनेजमेंटचे गुरु आम्हाला हे ध्येय देतात, टास्क देतात की आपल्या जीवनाची धन्यता अर्थात स्वरूप दर्शनाची प्राप्ती जर आम्हाला याच जन्मामध्ये साध्य करायची असेल तर अर्ली स्टार्ट, प्रभात, ब्रह्ममुहूर्तावरती भगवंताचं स्मरण अर्थात या भक्ती मार्गाचं अनुगमन करायला आपण सुरुवात करावी. प्रभाते मनी राम चिंतित जावा. या वाक्यामध्ये दोन गूढार्थ समर्थ आम्हाला सांगतात. पहिला जो मी तुम्हाला सरळ अर्थामध्ये सांगितला त्याप्रमाणे पहाटे लवकर उठावं. काय असतं पहाटे? आपलं मन ताजतवानं असतं, झोप झालेली असते, उत्साह असतो अंगामध्ये. ही गोष्ट वेगळी की आजच्या काळात लोकांची पहाटेची व्याख्या बदललेली आहे. कोणी 8 वाजता पहाट समजेल, कोणी 9 वाजता पहाट समजेल. काही हरकत नाही. जब जागे तब सवेरा. या दृष्टीने जरी विचार केला तर एक गोष्ट करावी की सकाळी डोळे उघडल्यानंतर प्रभाते मनी मोबाईल चिंतित जावा नाही, तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. पहिल्यांदा मनाला सवयच लावावी. बघा, आपलं मन सवयीचं गुलाम आहे. का आमचे डोळे उघडल्या उघडल्या हात मोबाईलकडे जातो? कारण ती आम्ही मनाला तशी सवय लावलेली आहे. ती सवय सोडून आपल्या उशाशी जपमाळ ठेवा. मोबाईल कुठेतरी लांब ठेवा. काही तुमच्या मोबाईल विना तुमचं अडत नाही आणि जगाचं तर अजिबात अडत नाही. सकाळी उठल्यानंतर ही शिस्त लावा की मी सर्वप्रथम भगवंताच्या काही माळांचं स्मरण करीन. पण समर्थांनी इथं केवळ स्मरण हा शब्द वापरला नाहीये. समर्थ म्हणतात की रामाचं चिंतन करा. या प्रसन्न मनाच्या आधाराने रामाचं स्वरूप आठवा, रामाची मानस पूजा करा, रामाच्या या असलेल्या लीलांचं स्मरण करा. कसं त्या अहिल्याच्या शिळ्याला रामाचे चरण स्पर्श झाले असतील, कशी त्याची चरणरज लागली असेल. रामाचं चरित्र आणि चारित्र्य आठवा. कसा माझा राम दया सिंधू होता, कसा तो आपल्या वडिलांशी बोलायचा, कसा तो मर्यादा पुरुषोत्तम आपल्या बंधूंवर स्नेह करायचा, कशा पद्धतीने तो अयोध्यावासियांशी बोलत असेल. अशा या माझ्या रामाचं चिंतन हे सर्व दृष्टीने आपण करत जावं. काय होतं, प्रभात समयी केलेलं चिंतन हे दिवसभर आम्हाला व्यापून उरतं. म्हणून आपण अनेकदा म्हणतो ना, अरे बाबा सकाळी सकाळी हा विषय काढू नका. का असं म्हणतो? कारण सकाळी त्या विषयाचं चिंतन केलं तर दिवस आमचा त्याच विचाराने भरून जातो. ही व्यावहारिकता आम्हाला माहिती आहे. मग संत आपल्याला सांगतात की अशा या चुकीच्या गोष्टींचं चिंतन करण्यापेक्षा, संसाराच्या गोष्टींचं चिंतन करण्यापेक्षा रामाचं चिंतन करा. कारण राम हा प्रसन्नतेचा सागर आहे, राम हा सुखधाम आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा दिवस आनंदमय, प्रसन्नतेमध्ये सुखमय जावासा वाटत असेल तर प्रभात काळी एकतर ब्रह्ममुहूर्तावरती उठायची सवय करा. ती होत नसेल तर निदान सूर्योदयाच्या आधी उठायची सवय करा. आणि तेही होत नसेल तर आज तुम्ही ज्या वेळेला उठता त्यावेळेला उठल्यानंतर भगवंताच्या स्मरणाची सवय या मनाला लावून टाका. हा त्याचा पहिला सरळ अर्थ आहे. दुसरा एक थोडासा गुढार्थ असा आहे की प्रभात ही केवळ एक वेळ नाही, एक केवळ संधिकाळ नाहीये. रात्र आणि दिवसाला जोडणाराच तो एक क्षण नाहीये.
ज्या दिवशी माझे पावलं भक्ती मार्गाकडे वळतील, मला वाटेल की खरंच ज्या सुखाचा मी शोध घेतोय ते सुख या भगवंताच्या स्मरणामध्ये आहे आणि ते स्मरण मी करावं ही मनामध्ये उत्कट इच्छा जेव्हा निर्माण होईल ना, समजा तो तुमच्या जीवनाचा प्रभात समय आहे. समजा आता अज्ञानाचा अंधकार आता ओसरू लागलेला आहे. ही झुंज-मुंजचा वेळचा काळोख जरी कितीही घनदाट असला तरी नक्की एक विश्वास बाळगा की आज तुम्हाला राम नाम घ्यावंसं वाटतंय. हीच तुमच्या जीवनाची प्रभाताची अतिशय मंगलमय वेळ आहे, घटिका आहे. त्यामुळे प्रभात या शब्दाचे अनेक सुंदर सुंदर अर्थ गुरुकृपेने माझ्या हृदयामध्ये तुम्हाला सांगण्यासाठी या शब्दांच्या आधाराने धावत आहेत. क्रियेच्या आधाराने सकाळी लवकर उठून भगवंताचं चिंतन करणं हा त्याच्यामधला कृतीचा आधार. आणि ज्या दिवशी आयुष्याच्या टप्प्यावर वाटेल की आजपर्यंतचं आयुष्य व्यर्थ गेलं, खरंच राम भजनाला आपण लागावं, ही तुमच्या जीवनाची प्रभात घटिका आहे. आणि मग या प्रभात समयी रामाचं चिंतन करत असताना पुढे वैखरी राम आधी वदावा. बघा, मौन हे आपल्या वाणीचं एक अत्यंत मोठं सामर्थ्यवान असं अंग आहे. पण जशी माऊली हरिपाठामध्ये म्हणते की अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, त्याप्रमाणे आम्ही सकाळी उठल्यापासून अगदी वैखरीने नाही बडबडलो तर मध्यमेने तर बडबडायला लागतोच. काय चाललंय बाबा जगामध्ये, काय आलंय व्हॉट्सअपवर, काय न्यूज आहेत, काय लेटेस्ट आहे, हे विचारचक्र आमचं सुरू होतच. संसार आमचा हा कधी सुटतच नाही. बघा, समर्थ म्हणतात की रामाचं चिंतन करा, प्रभाते मनी त्याच्या गुणांचं चिंतन करा आणि वाणीने वैखरीने रामाचं नाम त्याचं उच्चारण करायला सुरुवात करा. पुढे वैखरी राम आधी वदावा. काय वैखरीने नामस्मरण हा भाग सर्व संतांनी एकमुखाने सांगितला. जर माऊलीला केवळ मनातल्या मनात आतमध्येच रामनामस्मरण अभिप्रेत असतं तर त्यांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी हे कधी सांगितलं नसतं. मुखाने उच्चारण करायला सांगितलंय हरीचं. ही वैखरी आम्हाला रामनामामध्ये का बरं भिजवली पाहिजे याचं कारण माझे गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस मध्ये म्हणतात, राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहेर हूं जो चाहसी उजियार. राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार. ही जिव्हा या देहाचा उंबरठा आहे. कसं? कारण घरामध्ये आत येताना आणि बाहेर जाताना घरातली एकच वस्तू आम्हाला स्पर्श करावी लागते किंवा ओलांडावी लागते आणि ती आहे उंबरठा. आत येणाऱ्या व्यक्तीला देखील उंबरठा ओलांडून यावं लागतं, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला देखील उंबरठा ओलांडून जावं लागतं. त्याप्रमाणे या शरीरामध्ये जेवढे काही भगवंतांनी अवयव दिलेत त्यातला एकच अवयव असा आहे जो बाहेरची वस्तू आत घेतो आणि आतली वस्तू बाहेर टाकतो आणि त्या वस्तूचं नाव आहे जिव्हा अर्थात जीभ. ही जिव्हा बाहेरचं अन्न ग्रहण करून आतमध्ये शरीराचं पोषण करण्यासाठी पाठवते, त्याचं पचन करवते. आणि त्याचबरोबर मध्यमेमध्ये पश्चंतीमध्ये ज्या विचारांनी आकार घेतलेला आहे त्या आकारांना शब्दाच्या रूपाने हीच जिव्हा वैखरीच्या माध्यमातून बाहेर पाठवते. आपण जे खातो त्याचप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे आपले शब्द बाहेर येत असतात. मग त्यासाठी रामाचं चिंतन आपण आतमध्ये घ्यावं आणि या रामाचं चिंतन केलं की जिव्हेच्या आधाराने निरंतर रामाचंच नाम या जिव्हेवरती येऊ लागतं आणि यांनी कोणाचंही नुकसान होत नाही. गोस्वामीजी म्हणतात, जीह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहेर हूं जो चाहसी उजियार. या राम नामाचं जर आपण निरंतर या जिभेच्या आधाराने उच्चारण केलं तर तुमचं काहीही नुकसान होणार नाही. समर्थ आपल्याला आश्वासित करतात, गोस्वामीजी म्हणतात की तुमच्या दोन्हीही अंगांना हे राम नामस्मरण उजळून टाकेल. कसं? दोन अंग काय आहेत? जसा उंबरठ्यावरती लावलेला दिवा
अंगणामध्येही प्रकाश देतो आणि घरामध्येही प्रकाश देतो, त्याप्रमाणे राम नाम घेणाऱ्या व्यक्तीच्या जिव्हेवरती त्याला लौकिकामध्ये देखील प्रकाश आणि पारलौकिकामध्ये देखील प्रकाश प्राप्त होतो. आतमध्ये देखील प्रकाश पडतो, बाहेर देखील प्रकाश पडतो, कारण राम नाम मणी दीप धरू, हा मणी आहे. या मण्याचा प्रकाश आत बाहेर पडतो. बघा, ग्रामीण भागामध्ये, जुन्या काळी शहरामध्ये देखील आपल्या मराठी बांधवांची एक चांगली सवय होती, जी आम्ही या हॅलो मध्ये विसरून गेलो. हॅलो, व्हॉट्सअप ही आजच्या काळातला परवलीचा शब्द झालाय, पण आमचे जुनी लोक प्रत्येक वेळेला भेटले की दोन्ही हात जोडून राम 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 म्हणायचे. किती छान होतं, गोड होतं. राम 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 राम. भेटल्यानंतर व्यक्तीचं अभिवादन राम राम या उच्चाराने करताना एक मायेचा ओलावा यायचा, एक स्नेहबंध जुळायचा. अनेकदा ज्या व्यक्तीशी व्यवहार करायचा आहे त्या व्यक्तीशी जवळीक निर्माण व्हायची, जी जवळीक हॅलो मध्ये येत नाही, शेक हँड मध्ये येत नाही, ती या रामराम मध्ये येत होती आमची. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने राम राम या शब्दाच्या आधाराने व्यावहारिक नातं जोडायचो, बऱ्याचदा सज्जनो, आम्हाला या राम राम शब्दाच्या आधाराने व्यवसायातही यश मिळायचंच ना, होय की नाही? आणि या निमित्ताने जे राम 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 स्मरण होतंय, हा वैखरीला जो व्यवहार करण्याच्या आधारे आम्ही छंद लावलाय राम म्हणायचा, त्याने आमच्या पारलौकिकाचा देखील शोध चालूच आहे. कारण या भक्ती मार्गावरती गेलं असता श्रीहरी प्राप्त होतो. त्याचं स्मरण हाच तो भक्ती मार्ग आहे. हे रामनाम स्मरण म्हणजे ऍक्सिलेटर आहे. तुम्ही ऍक्सिलेटरवर पाय ठेवता, गाडी पुढे जाऊ लागते श्रीहरीच्या दिशेने. त्यामुळे पुढे वैखरी राम आधी वदावा हा केवळ संतांचा भावविलास नाही, हा कल्पना विलास नाही, हे एक व्यावहारिक सत्य आहे. प्रत्येक कृती करताना रामाला विदित करून ती कृती करावी. प्रत्येक कृतीचं फळ मिळाल्यानंतर तो रामाचा प्रसाद म्हणून ग्रहण करावा. हे देखील पुढे वैखरी राम आधी वदावा या कृतीचं एक सुंदर दर्शन आहे. हा कर्मयोग आहे जो भगवंताने अर्जुनाला सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रामाचं स्मरण हा या भक्तीचा प्राण आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळावा. आणि समर्थ याला एक आणखीन तिसऱ्या गोष्टीचं आपल्याला जोड द्यायला सांगतात की सदाचार हा थोर सांडू नये तो. आपलं आचरण, आपला व्यवहार हा रामाला धरून असावा, निरंतर रामाचं स्मरण असावं. काय होतं माहिती का, रामाचं स्मरण करून व्यवहार केलं की? रामायणामध्ये एक प्रसंग असा आहे की जेव्हा अयोध्येमध्ये राजा दशरथ असा निश्चय करतो मनामध्ये की रामाला युवराज पद द्यावं, आणि त्यासाठी तो वसिष्ठांना रामाला आता या युवराज पदाच्या अभिषेकासाठी सर्व प्रकारच्या कृती करण्यासाठी पाठवतात. आणि रामाला जेव्हा कळतं तेव्हा राम उदास होतो. जानकी माता विचारते, आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता का नाही बरं? यावरती ते म्हणतात की आम्ही रघुवंशामध्ये असलेली सगळी भावंड एकत्र जन्माला आलो, पण आज या थोरल्याचा राज्याभिषेक इतर भावंडांना सोडून. आणि गोस्वामी तुलसीदास म्हणतात की माझ्या रामाचा हा गुणधर्म आठवा, म्हणजे तुमच्या मनाची कुटिलता निघून जाईल. आज इंच इंच जागांसाठी दोन भाऊ कोर्टामध्ये जातात, हमरी तुमरीवरती येतात, भांडणं करतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही आमचा स्वार्थ साधताना या रामाचं विस्मरण केल्यामुळं हा सदाचार विसरून जातो. कारण रामाचं स्मरण हा सदाचाराचा प्राण आहे. रामो विग्रहवान धर्म. माझे वाल्मिकी म्हणतात की राम हे प्रत्यक्ष धर्माचं विग्रह आहे, रूप आहे. त्यामुळे रामाचं स्मरण, रामाचं चारित्र्य, रामाचं चिंतन हेच सदाचाराचं प्रमाण आहे. एक साधं तुम्हाला त्यासाठी क्लुप्ती देतो की जीवनात कुठलाही प्रसंग आला ना, तर एक प्रश्न स्वतःला विचारावा की ह्या प्रसंगामध्ये माझा राम कसा वागेल? आणि त्याचं उत्तर तुम्हाला आत बसलेला रामच सत्सद विवेक बुद्धीच्या आधाराने सांगेल की बाळा, अशा पद्धतीने वाग. ज्यावेळेला कर्तव्य दक्ष राहायचे त्यावेळेला रावणाबरोबर युद्ध करायला उभा राहिलेला देखील राम आहे. आणि ज्या वेळेला कोमल व्हायचंय त्यावेळेला फुलांहूनही कोमल होणारा माझा रामच आहे. माझा राम हा विविध अंगांनी भरलेला आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, धर्माचं साक्षात रूप आहे. त्यामुळे सदाचारासाठी हे पहाटे केलेली साधना, रामाचं केलेलं चिंतन आणि निरंतर या वैखरीवरती ठेवलेला राम नाम हेच आम्हाला सदाचाराचं प्रमाण,
सत्सद विवेक बुद्धीच्या आधाराने निरंतर सांगत राहील. आमचं जीवन एका आचारशील मार्गावरून चालेल. आणि मला सांगा, जो आचारशील मार्गावरून चालतो तो जीवनामध्ये नाही का हो यशस्वी होणार, नाही का हो तो धन्य होणार, नाही का त्याचं जीवन हे इतरांसाठी आदर्श ठरणार. म्हणून माझे समर्थ या भक्ती मार्गाचे हे मैलाचे दगड आपल्याला सांगतात की सकाळी लवकर उठून रामाचं चिंतन करा, वैखरीला निरंतर राम नाम घेण्याची सवय लावा आणि माझा रामाचा आदर्श समोर ठेवून आपलं आचरण करा, आपला व्यवहार करा. तुमचं जीवन निश्चित धन्य होऊन जाईल. असा हा समर्थांच्या 3रा श्लोकाचा आपण भावार्थ समजून घेतला. उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.